आणि आज आपण देवाच्या पायाजवळ बसलेलो आहोत. आज आपण बघणार आहोत की खरोखर उपासाचं महत्त्व किती आहे. आज आपण बघणार आहोत की आज आम्हाला देवाने या ठिकाणी एकत्र केलेलं आहे. उपवास म्हणजे देवाच्या उपस्थितीमध्ये वास करणं आहे. आणि आज आपण देवाच्या उपस्थितीमध्ये बसलेलो आहोत. त्या देवाने आम्हाला पाहिलंय आणि आम्ही प्रतिफळ वाचून राहणार नाही. देवाच्या आशीर्वादाशिवाय आम्ही राहणार नाही. देवाचं वचन सांगतं, विश्वास ठेवाल तर देवाचं गौरव पाहाल. आज आपण देवाचं गौरव पाहणार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्ही तुझे उपकार मानतो. देवा आज तू आमच्याशी बोल. देवा आज तू आम्हाला शिकव. आज देवा आम्हाला तुला ऐकायचं आहे. माझ्या प्रभू आज तुझ्यासाठी आम्ही एकत्र आलो. देवा आमचे कान उघड प्रभू, आमचे डोळे प्रभू उघड परमेश्वरा. कारण जे कान आहेत ते ऐकतील, ज्यांना डोळा आहे ते पाहतील. आज देवा आम्हाला देही कान आहेत, आज आम्हाला देही डोळे आहेत, पण आमचे आत्मिक कान आणि आत्मिक डोळे उघडल्याशिवाय आम्ही तुला पाहू शकत नाही. आमचे आत्मिक डोळे उघडल्याशिवाय आम्ही तुला पाहू शकत नाही. देवा आज इथे आमचे प्रत्येकाचे आत्मिक डोळे उघडले जाऊ. कारण जेव्हा आम्ही तुला ऐकू तेव्हा ते वचन आमच्या जीवनात कार्य करेल. ते वचन आम्हाला स्पर्श करेल. ते वचन आम्हाला आशीर्वादित करेल. धन्यवाद येशू तुझ्या सर्व वचनांसाठी. पवित्र आत्मा तू सहाय्य कर, आम्हाला शिकव. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. प्रेज लॉर्ड. येशू मसीह की जय. उपवास म्हणजे काय आहे? देवाच्या उपस्थितीमध्ये वास करणं. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस आपण उपवासामध्ये असतो, लक्षपूर्वक ऐकूया, ज्यावेळेस आपण उपवासामध्ये असतो त्यावेळेस आपण अन्नाचा त्याग करत असतो, हो की नाही? जेव्हा आपण अन्न खात नाही, आपण जेवण खात नाहीये आणि आपण देवाच्या उपस्थितीमध्ये बसतो तेव्हा काय होतं माहिती का? त्यावेळेस आमचं शरीर जे आहे ते कमी होतं ना आम्ही आत्म्यात वाढतो. आमच्या शरीराला जेवणाची गरज आहे, बरोबर? आमच्या शरीराला जेवणाची गरज आहे. तसंच आमच्या आत्मिक जीवनाला, आत्म्याला देवाच्या वचनांची गरज आहे, आत्मिक गोष्टींची गरज आहे. प्रेज लॉर्ड. कशाची गरज आहे? आत्मिक गोष्टींची. जर आमचा आत्मा बलवान असेल, आमचा आत्मा स्ट्रॉंग असेल तरच आमच्या जीवनात देवाचे आशीर्वाद असतील, देवाची कृपा असेल, देवाची उपस्थिती असेल. म्हणून या दिवसांमध्ये, या उपवासाच्या दिवसांमध्ये आम्ही आत्मिक गोष्टी शिकलो पाहिजे. आम्ही आत्मिक गोष्टींकडे आमची दृष्टी लावली पाहिजे. प्रेज लॉर्ड. लक्षपूर्वक ऐकूया. आपण योएलचं पुस्तक, आज आपण उपवासाबद्दल पाहूया. देवाचं वचन आम्हाला उपवासाबद्दल काय सांगत आहे. आपण योएलच्या पुस्तकामध्ये जाणार आहोत. बघा, आपण एकत्र आलोय, आपण देवाची स्तुती केली, आपण देवाच्या पायाजवळ बसलोय. हे देवाच्या वचनानुसार आहे. कशानुसार आहे? देवाच्या वचनानुसार आहे. आणि जर आपण देवाच्या वचनानुसार देवाच्या पायाजवळ आपण बसत आहोत तर विश्वास ठेवा की आपण आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. योएलचं पुस्तक 2रा अध्याय आपण काढूया. योएलचं पुस्तक 2रा अध्यायामध्ये आपण वचनात पाहूया. 2रा अध्याय आणि 12 वचन. योएलचं पुस्तक, होशेच्या नंतर दानिएलच्या नंतर होशे आहे आणि होशेच्या नंतर योएलचं पुस्तक आहे. काढूया आपण वचन. योएल 2रा अध्यायामध्ये आणि आपण 12 वचन वाचूया. परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपलं सर्व हृदयाने उपवास आणि रडणे, आक्रदन ही करून माझ्याकडे फिरा. आणि तुम्ही आपले हृदय फाडा आणि आपले सर्व वस्त्र फाडू नका. परमेश्वर तुमचा देव याच्याकडे फिरा, कारण तो कृपाळू, दयाळू, मंद क्रोध आणि प्रेम दयावान आहे आणि विपत्तीविषयी अनुताप करणारा असा आहे. प्रेज लॉर्ड. आणि तो फिरेल, अनुतापेल आणि आपल्याला आशीर्वाद देईल की नाही कोण जाणे, पण तो असा आहे की तो तुमचा देव याला अन्नार्पण, प्यारपण देता येतील. सगळ्यात महत्त्वाचं ह्या वचनांमध्ये आपल्याला प्रभू म्हणत आहे की तुम्ही सर्व हृदयाने उपवास करा.
काय करा तुम्ही सर्व हृदयाने उपवास करा. आजपासून 40 दिवसाचे उपवास चालू झाले आहेत. कोणी 8 दिवस करतील, कोणी 15 दिवस करतील किंवा कोणी बुधवार शुक्रवारच करतील. पण आम्हाला उपवास प्रार्थना करण्या अगोदर उपवासाचं महत्त्व काय आहे किंवा उपवास कशासाठी केला पाहिजे, उपवास केल्यानंतर आम्हाला त्याचं फळ मिळेल का, उपवास करताना आशेने करा की आम्हाला त्याचं फळ मिळणारच, आम्हाला त्याचं प्रतिफळ किंवा त्याचं देव उत्तर देणारच. कारण देवाचं वचन सांगतं तुम्ही पूर्ण हृदयाने उपवास आणि रडणे आक्रदन करून माझ्याकडे फिरा आणि तुम्ही आपलं हृदय फाडा आणि आपले वस्त्र फाडू नका. तुमचा देव याच्याकडे फिरा, कारण तो कृपाळू, दयाळू, मंदक्रोध आणि प्रेम दयावान आहे आणि विपत्तीविषयी तो अनुताप करणारा आहे. विपत्ती, आज जर आमच्या जीवनात विपत्ती असेल, आज जर आमच्या जीवनात संकट असतील, आज जर आमच्या जीवनात त्रास असतील, आज जर आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी आमच्या मनासारख्या घडत नसतील, तर आपल्याला देवाजवळ येणं खूप गरजेचं आहे. बायबलमध्ये दिलेला आहे की तो अनुतापेल, तो प्रेम दयावान आहे, तो मंदक्रोधी आहे, तो क्षमाशील आहे, तो आमची आठवण करणारा आहे, तो आमच्यावर दया करणारा आहे, तो आमच्या प्रार्थना ऐकणारा आहे. म्हणून आज आम्हाला काय करायला पाहिजे, सर्व, आणि पुढच्या वचनात असं दिले की तुम्ही सर्व एकत्र या. कसं या, तुम्ही एकत्र या असं दिलेले पुढच्या वचनामध्ये. 15 वचन, सियोनात कर्ण वाजवा, पवित्र उपवास नेमा, लोकांची सभा बोलवा. लोकांची सभा बोलवा आणि लोकांस एकत्र जमवा, समाज पवित्र करा, म्हाताऱ्यास एकवटा, बाळके ताणी एकत्र मिळवा, नवरा आपले खोलीतून, नवरी आपल्या कोठीतून बाहेर निघो. आणि बायबलमध्ये दिले सगळ्यांनी, नवरा नवरी जरी असेल, लग्न जरी झालेलं असेल, त्यांनी पण एकत्र या. ताणी बाळके जरी असतील, म्हातारी असतील, तरुण असतील, एकत्र सभा मिळवा, बोलवा आणि काय करा, उपवास नेमा, देवाला शोधा. कारण की जेव्हा आम्ही असं करतो, स्वर्गातून आमच्याकडे पाहिलं जातं. स्वर्गातून आमच्या प्रश्नांचं, आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं. पण आमचा उपवास कसला असला पाहिजे, कसा असला पाहिजे. उपवास फक्त अन्न पाण्याचाच नाहीये की आपण अन्न त्यागलं किंवा आपण काही खाल्लं नाही त्या दिवशी, दिवसभर उपाशी राहिलं तरच उपवास आहे असं नाही. तर आज आपल्याला बघायचं आहे उपवास आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे. आणि अशा प्रकारे की उपवास आपण बघणार आहोत. काढूया एशियाचं पुस्तक 58 अध्यायमध्ये. एशियाचं पुस्तक आणि 58 अध्यायमध्ये उपवास म्हणजे काय, उपवासामध्ये आम्हाला काय करायचं आहे जेणेकरून आमच्या जीवनात आम्हाला आशीर्वाद मिळतील. प्रेज लॉर्ड. एशियाचं पुस्तक 58 अध्याय, एशिया 58 अध्यायमध्ये काढलं सर्वांनी. एशिया 58. आज आपण उपवासाविषयी शिकणार आहोत. काढूया आपण वचन. एशियाचं पुस्तक 58 अध्याय काढलं सर्वांनी. धन्यवाद येशू, थँक्यू जीसस. एशिया 58 अध्यायामध्ये देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे. काढूया वचन आणि 3रं वचनापासून आपण पाहूया. एशिया 58 आणि 3रं वचन. आम्ही कशाला उपवास केला तू पाहत नाही, आम्ही आपल्या जीवाला कशाला पीडा दिली तू लक्षात घेत नाही, असे म्हणतात. पहा, तुम्ही आपल्या उपवासाच्या दिवशी आपल्या स्वतःच्या गोष्टी आनंद पावता आणि आपल्या सर्व कामकारात श्रमविता. देवा बघा, या ठिकाणी उपवास करणारा देवाला म्हणत आहे की आम्ही कशाला उपवास केला तू तर पाहतच नाही, आम्ही कशाला आमच्या जीवाला पीडा दिल्या तू तर आमचा उपवास लक्षात घेत नाही. पण देव काय म्हणतो माहितीये, तुम्ही उपवासाच्या दिवशी स्वतःच्या गोष्टीमध्ये आनंद करता. म्हणजे तुम्ही उपवास धरता पण तुम्ही एकत्र सभा घेत नाही, तुम्ही एकत्र येत नाही, तुम्ही माझी भक्ती करत नाही, तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करत नाही, तुम्ही तुमचा दिवस माझ्यामध्ये घालवत नाही, तुम्ही देवाच्या पायाजवळ येत नाही. पण तुम्ही उपवास धरता आणि मग छान मस्तपैकी टीव्ही बघता, त्याच्यानंतर तुम्ही इकडं तिकडं गप्पा मारत बसता, तुम्ही तुमचीच कामं करत बसता. आहे की नाही? असं करतो की नाही माणूस? आपण कधी कधी उपवास धरतो पण आपले घरातली कामं करत बसतो. उपवास असतो पण टीव्ही बघत बसतो. उपवास असतो पण शेजाऱ्यांबरोबर गप्पा मारत बसतो. उपवास असतो मग काय खिचडी करायची, कसा फराळ करायचा, काय खायचं फराळाच्या दिवशी किंवा उपवासाच्या दिवशी, कोणता फराळ केला पाहिजे, हो की नाही? मग आपण त्याचा विचार करतो. प्रभू म्हणतो या ठिकाणी
तुम्ही आपल्या स्वतःच्या गोष्टीमध्ये आनंद करता. नंतर म्हणतात तुम्ही आमचा देवा तू आमचा उपवास का लक्षात घेत नाही. आम्ही स्वतःला एवढी पीडा देतो, आम्ही आमचं अन्न त्यागतो, आम्ही काही खात नाही, आणि तू आमच्या उपवासाचं फळ का देत नाही. पण प्रभू म्हणतोय की अरे तू उपवास तू करतोयस, तुझं एक वेळचं जेवण तू त्यागतोस, पण त्याच्या वेळेस तू म्हणतो की देवा मला तुझ्या पायाजवळ बसायचे, मला तुला शोधायचे, मला तुझी भक्ती करायची, तुझ्या इच्छा काय आहेत माझ्या जीवनाविषयी ते मला ओळखायचं आहे, मला तुझ्यामध्ये आनंद करायचे, माझं हृदय माझं अंतःकरण मला सगळं तुझ्याकडे लावायचे, सगळे जगातल्या गोष्टी मला विसरायचे. आपण असं म्हणतो का. देवाचं वचन सांगतं की जर आम्ही उपवास केला तर आत्मिक गोष्टींचा शोध केला पाहिजे. आम्ही एकतर देहामध्ये जगाकडे आमची दृष्टी लावू शकतो, नाहीतर आम्ही देवाच्या गोष्टीकडे आमची दृष्टी लावू शकतो. जर उपवास करत आहे तर जगातल्या गोष्टीमध्ये आनंद करू नका, देवामध्ये आनंद करा. देवाला म्हणा मला तुझी भक्ती करायचे, मला तुला शोधायचे, देवा मला तुझ्यामध्ये आनंद करायचे, मला तुझ्याकडे प्रार्थना करायचे, कारण स्वर्गात आमचं प्रतिफळ आम्हाला मिळेल, स्वर्गातून आम्हाला त्याचं प्रतिफळ मिळेल. देव आमचं हृदय पण पाहणार आहे. देवाचं वचन सांगते यशाच्या पहिल्याच अध्यायामध्ये काढणार नाही. हे लोक होटाने माझी भक्ती करतात पण यांचं अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. मग होटाने भक्ती करायची आणि अंतःकरणाला दूर नाही ठेवायचं. अंतःकरणाला पण म्हणायचं प्रभू माझं अंतःकरण तुझ्याकडे लागू दे. प्रेज लॉर्ड. कारण की बऱ्याचदा कधी कधी असं होतं ना, आम्ही या ठिकाणी बसलो, मी नेहमी डोळे बंद का ठेवते, कारण की माझं हृदय आणि अंतःकरण मला पूर्ण देवाला लावायचं आहे. मी नेहमी बसताना आम्ही इथं प्रार्थना करतो की प्रभू आमच्या मनामध्ये कोणते जगातले विचार येऊ देऊ नको, घरातले विचार येऊ देऊ नको, आमच्या लोकांचे विचार येऊ देऊ नको, मला काय इथून गेल्यानंतर काय करायचं आहे ते विचार येऊ देऊ नको, मला 8 दिवसापूर्वी मला कोण काय बोललं होतं ते विचार मला इथं मनात येऊ देऊ नको. मला पूर्ण तुझ्याशी एक चित्त व्हायचं आहे. कारण प्रभू काय म्हटलं माहितीये, माझे भक्त आत्म्यात आणि खरेपणात भक्ती करतील. देव आमचं हृदय बघतोय, आम्ही प्रार्थना करत आहे, इथं भक्ती करत आहे, पण आमचं हृदय इकडं तिकडं, आमचं मन इकडं तिकडं कुठंतरी भटकते. तर मग आम्हाला एक चित्त जर होता आलं नाही तर आम्हाला कसं काय देवाचं प्रतिफळ मिळेल. देवाचं वचन सांगतं तुम्ही लक्षात घेत नाही, तुम्ही स्वतःच्या गोष्टीमध्ये आनंद करत आहे. म्हणता आम्ही उपवास केला, मग नाही केलेलंच बरं की नाही. उपवास नाही केलेलंच बरं, त्याच्यापेक्षा आपण आनंदच करायला, जगातच आनंद केला पाहिजे. आज आम्हाला एक गोष्टी शिकायचंय, जर आम्हाला देवाला प्राप्त करायचं असेल तर देवाकडे आमची दृष्टी लावायची, जगाला प्राप्त करायचं असेल तर जगाकडे आम्हाला आमची दृष्टी लावायची. कारण जगाला जर आम्ही प्राप्त केलं, जगातल्या गोष्टीमध्ये जर आनंद केलं तर बायबल सांगतं की जगापासून आम्हाला नाशच मिळणार आहे. कारण संपूर्ण जग मिळवलं तर आमचा आत्मा गमावला तर काय लाभ. जगामध्ये आमचा नाश होईल, पण आम्ही देवाकडच्या गोष्टीकडे आमची दृष्टी लावली तर देवाचं वचन सांगतं आम्हाला सार्वकालिकाचे आशीर्वाद मिळतील. आमेन आमेन. कसे मिळतील? सार्वकालिकाचे. आणि म्हणून आज आम्ही या वचनात एक बघत आहोत. पहिली गोष्ट बघितली की सभा बोलवा, एकत्र या, आक्रदन करा, तुम्ही हृदय फाडा, तुम्ही देवाजवळ रडा, देवाच्या पायाजवळ बसा. आणि बायबल सांगतं असं उपवास नका करू की स्वतःच्याच गोष्टीमध्ये आनंद करायचा. उपवास करायचे पण फराळ काय करायचं ह्या गोष्टीचा प्रश्न पडलाय. टीव्ही कडे बघायचे, सिरियल बघायचे, गप्पा मारायचे, कोणी काय काय बोलतोय काय काय नाही त्याकडे लक्ष द्यायचंय. नाही प्रभू मला असा उपवास नाही करायचा. तर प्रभूचं वचन पुढचं काय सांगते की कसा उपवास पाहिजे. बघा पुढचं वचन, 4थं वचन, पहा तुम्ही विवाद व भांडण यासाठी दुष्टतेच्या ठोसांनी मारण्यासाठी उपवास करता काय. बऱ्याचदा उपवास करणारी लोक कधी कधी भांडणं पण करतात, हो की नाही. घरामध्ये भांडणं होतात की नाही, पण त्या दिवशी म्हणा प्रभू मला भांडण करायचं नाही, मला पूर्ण त्याच्या उपस्थितीत राहायचंय. मग पुढचं वचन, 5वं वचन,
हा, पुढचं वचन वाचूया, चौथाच. तुमचा शब्द उंच स्थानात ऐकू जावा म्हणून तुम्ही आजच्या प्रमाणे उपवास करणार नाही का? तुमचा शब्द उंच कुठं ऐकू जावा? उंच स्थानात. तुमचा शब्द उंच स्थानात ऐकू जावा अशा प्रकारे तुम्ही उपवास करणार नाही का? माझी इच्छा आहे की माझा शब्द उंच स्थानात ऐकायला गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपल्या प्रत्येकाचा शब्द उंच स्थानात, तुमची प्रार्थना असेल काही ती उंच स्थानात ऐकायला गेली पाहिजे किंवा ती पोचली पाहिजे, त्याचं उत्तर तिथून आलं पाहिजे. अशा प्रकारे आमचा उपवास असलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं वचन काय सांगतं? 5वा, जो उपवास म्हणजे, पुढचं वचन, जो उपवास म्हणजे मनुष्याला आपला जीवाला पीडा देण्याचा दिवस तो मी निवडला आहे, तो असाच आहे का? तर प्रभू म्हणतो कसा उपवास असला पाहिजे. पुढचं वचन, लव्हाळ्याप्रमाणे आपले डोळे लवविणे व आपल्या खाली राख आणि गोंडताट पसरणे, याला तू उपवास आणि परमेश्वरला मान्य होण्याचा दिवस म्हणतोस काय? बघा, पूर्वीची लोक जे उपवास धरायचे ते लोकांना दाखवण्यासाठी धरायचे. उपवास अख्ख्या जगाला माहित व्हायचं यांचा उपवास आहे. प्रभू म्हणतो की लवाळाप्रमाणे आपला डोकं लवविणे किंवा नाराज होणे, निराश होणे, काही खाल्लं नाही म्हणून, पोटात काही नाही म्हणून, हा उपवास आहे का? प्रभू म्हणतो की राख आणि गोंडताट अंगावर घेणे, पसरणे. पूर्वी लोक असे उपवास करायचे, राखीमध्ये बसायचे. पूर्वी राख खूप असायची, घरोघरी चुली असायच्या. आज आपण बघत राखेचा बुधवार म्हणजे, तर आपल्याला ते पण बघायचे की राखेमध्ये पूर्वी काय करायचे लोक, म्हणजे पूर्वी असा पश्चाताप करायचे. एखादं मरी आली नाही का एरियामध्ये किंवा आपल्या नगरामध्ये, एखादा संकट आलं, एखादा राजा आपल्या नगरावर चाल करून आला, तर आता आपल्यामध्ये तेवढी शक्ती नाहीये, तर पूर्वी लोक काय करायचे? देवाला शोधायचे, तेव्हा उपवासामध्ये जायचे आणि मग ते काय करायचे? राखेमध्ये बसायचे. आज काही नटायचं, आंघोळ नाही करायची, काही करायचं नाही, राखेमध्ये गोंडताट नेसायचं. गोंडताट पहिले गोणी राहायचे ना, ते गोणी अंगावर पांघरायचे, कपडे पण चांगले चुंगले घालायचे नाही आणि मग ते राखेत बसायचे, आम्ही उपवास धरलाय. पण प्रभू काय म्हणतो की लव्हाळाप्रमाणे डोकं लवविणे आणि आपल्या खाली राख आणि गोंडताट पसरवणे, याला तू उपवास तुम्ही म्हणता का? हा परमेश्वरचा मान्य करण्याचा दिवस आहे का? तर देवाचं वचन सांगतं की तुम्ही उपवास करता त्यावेळेस कुणाला दिसलं पण नाही पाहिजे का तुमचा उपवास आहे म्हणून. तुम्हाला कळलं, लोकांना कळलं पण नाही पाहिजे. तुमचा उपवास गुप्तवासी पित्यालाच कळलं पाहिजे, देवालाच कळलं पाहिजे. जेव्हा कधी, आता नाही, ह्या 40 दिवसाच्या उपवासामध्ये नाही, पण जेव्हा तुम्ही असा उपवास धराल त्याला कुणालाच कळलं नाही पाहिजे का आज तुमचा उपवास आहे, फक्त देवाला कळलं पाहिजे. असा पण उपवास देव म्हणतो तुम्ही करा. दुसरा उपवास कसा करा बघा, प्रभू म्हणतो उपवासाच्या दिवशी 6व्या, दुष्टतेचे बेड्या तोडणे, जोखडाचे बंद सोडणे, पीडितांना मोकळे करणे आणि तुम्ही प्रत्येक जोखड मोडणे, हाच मी निवडलेला उपवास नाही काय? तू आपली भाकर भुकेल्यांना वाढावी आणि घालवलेल्या दरिद्रांना तू आपल्या घरी आणावे आणि तू जेव्हा कुणाला उघडा पाहतोस तेव्हा त्याला वस्त्राने झाकावे आणि तू स्वतःच्या देहापासून लपू नये, हाच तो उपवास आहे. देव म्हणतो की आमच्यामध्ये जर दुष्टता असली तर दुष्टता तुझ्यापासून दूर कर. तुला शिव्या द्यायची सवय का? देवाला म्हणा, प्रभू मला बदलायचंय, मला शिव्या द्यायच्या नाही. तुला लोकांशी भांडणं करायची सवय आहे का? देवाला म्हणा, प्रभू मला आता भांडणं नाही करायची, कारण तुम्हाला शिकवलंय एकमेकांवर प्रीती करा. तुम्हाला सांगते, फक्त देवाच्या वचनामध्ये, बायबलमध्येच तुम्ही कसं वागलं पाहिजे, कसं नाही हे शिकवतो देव, कारण तो जिवंत आहे आणि त्याच्याकडे सार्वकालिकाचं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. दुष्टतेच्या बेड्या, तुमच्यामध्ये जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही काढून टाका, म्हणजे तो उपवास आहे. तुमचे चुकीचे विचार आहे, तुमचा चुकीचा स्वभाव आहे, आमच्यामध्ये ज्या गोष्टी देवाला आवडत नाही, हृदय फाडा, आक्रदन करा. म्हणजे काय आहे नेमकी? याचा अर्थ असा आहे की आमच्यामध्ये ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, कारण त्याच गोष्टी आमच्या जीवनात आम्हाला देवाकडे येऊ देत नाही, देवामध्ये वाढू देत नाही, आम्हाला आत्मिकतेमध्ये राहू देत नाही आणि देवाच्या राज्यासाठी आम्हाला जगू देत नाही. म्हणून दुष्टतेच्या बेड्या तोडा. दुसरी गोष्ट, जोखडाचे बंद सोडणे, पीडितांना मोकळे करणे. पीडित म्हणजे जे लोक सैतानाच्या बंधनात आहेत,
जे लोक त्रासात आहेत, जे लोक आजारात आहेत, जे लोक दुःखी आहेत, तुम्ही त्यांचे बंध सोडा, त्यांना सैतानापासून मोकळे करा. म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. उपवासाच्या दिवशी असं करा. उपवासाच्या दिवशी तुम्ही असं करा. पीडितांना तुम्ही मोकळं करा. आज किती लोक आजारी आहेत, आज किती लोक त्रासात आहेत, आज किती तरी लोक आत्महत्या करायचा प्रयत्न करत आहे, आज किती लोक तरी पापात आहेत, आज लहान लहान लेकरांवर अत्याचार केलं जात आहे. हे सैतानाचं कार्य होत आहे. पण आज आम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे, हो की नाही? हा सुद्धा एक उपवास आहे. उपवासाच्या दिवशी तुम्ही असं केलं पाहिजे. देवाला संतोषविलं पाहिजे, देवाला खुश केलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. पुढची गोष्ट बायबलमध्ये काय दिलेलं आहे की तू दरिद्राला आपल्या घरी आणावे आणि कोणी उघडा पाहतोस त्याला कपड्याने झाकावे, कोणी स्वतःच्या देहापासून लपू नये. म्हणजे आपण उपवास करतो असं दाखवू नये. किंवा बघा हाही उपवास आहे की कोणी लोक बघा कितीतरी लोक अशा आहेत उघडे पडलेले आहेत, भिकारी आहेत, भीक मागत आहे. तर तुझे कपडे कधी कधी तू त्याला नेऊन दे. देव म्हणतो नाही का, तुझ्याकडे काही कपडे असतील तर तू त्याला नेऊन दे, तुझी साडी जास्त असेल तू त्याला नेऊन दे. हा पण एक उपवास आहे. आणि मग प्रभू काय म्हणतो बघा पुढे, मग काय होईल? 8 वचन, मग तू असे करशील तेव्हा पहाटेप्रमाणे तुझी प्रभा फाकेल आणि तुझं आरोग्य लवकर उगवेल आणि तुझे न्याय पण तुझ्या पुढे चालेल आणि परमेश्वराचा महिमा तुझा पाठीराखा होईल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तुझं आरोग्य, तुझी प्रभा फाकेल, लवकर उगवेल. आणि दुसरं वचन, तुझे न्याय पण तुझ्या पुढे चालेल आणि परमेश्वराचा महिमा तुझा पाठीराखा होईल. आणि 9, तेव्हा तू हाक मारशील आणि तुला उत्तर देईल, तू आरोळी करशील आणि तो म्हणेल की मला पहा. अशा प्रकारे तुझा उपवास असणार आहे. आरोग्य मिळेल, प्रभा फाकेल म्हणजे तुझं सकाळ होईल तुझी दिवसाची. आणि देवाचं वचन सांगितलं तुझा त्याचं न्याय पण तुझ्या पुढे चालेल आणि परमेश्वराचा महिमा तुझा पाठीराखा होईल. अशा प्रकारे उपवासाचं फळ आम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारे परमेश्वराचं उपवासाचं फळ देव आम्हाला देणार आहे. म्हणून आज आम्हाला उपवास शिकलं पाहिजे. काय उपवास करत असताना देवाच्या सानिध्यात राहणं, देवाच्या उपस्थितीत राहणं, पूर्ण हृदयापासून देवाची भक्ती करणं, देवाकडे इतर लोकांसाठी प्रार्थना करणं, देव जे सांगतो ते आम्हाला करणं म्हणजे आमचा उपवास. नाहीतर स्वतःच्याच गोष्टीमध्ये आनंद करणं हा आमचा उपवास नाही. उपवास करायचा आणि इकडं आमचं हृदय इकडे तिकडं, आमचं मन इकडं तिकडं लागणार, आम्ही इकडचं तिकडं मस्त आराम करणार, आम्ही एन्जॉय करणार, आम्ही काहीतरी गोष्टी आमच्या स्वतःच्याच मनाप्रमाणे करणार. त्याला उपवास नाहीये. हा तुम्ही थोडे दिवस उपवास करता म्हणजे पोटामध्ये अन्न बिन्न टाकत नाही, पण तुम्ही काय करता जगातल्या गोष्टीकडे ध्यान लावता, पण तो उपवास मान्य होईल का? नाही होणार. आमचा शब्द उंच स्थानामध्ये ऐकायला गेला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेस बायबलमध्ये दिलंय निनवे नगर होतं, की कोणतं नगर होतं? निनवे नगर होतं. ह्या निनवे नगरामध्ये खूप दुष्टाई वाढली होती, खूप पाप वाढलं होतं. लोक देवाचं भय धरत नव्हतं, लोक आपल्या मर्जीप्रमाणे जगत होतं. होऊ शकतं का तिथं सगळ्या प्रकारचं वाईट गोष्टी घडत होत्या. आणि बायबलमध्ये असं दिलंय की ती निनवेची दुष्टाई वरती पोचली, देवापर्यंत पोचली. आणि मग देवाने एका देवाच्या सेवकाला निवडलं. त्याचं नाव योना होतं. काय होतं त्याचं नाव? योनाला म्हटलं योना निनवेमध्ये जा बरं. तो म्हटलं का प्रभू? जा, तिथे लोकांची दुष्टाई माझ्या समोर आलेली आहे, वरती आलेली आहे, उंच स्थानी आलेली आहे. निनवेला सांग पश्चाताप करा, नाही केला तर 40 दिवसानंतर मी या निनवेचा नाश करणार आहे. योनाला देवाने सांगितलं. काढू आपण ते योनाचं वचन आणि मग पहिल्याच अध्यायामध्ये आणि कशा प्रकारे योनाने त्या निनवे शहरामध्ये गेला, त्या देशामध्ये गेला आणि त्या लोकांना आरोळी केली, त्या लोकांमध्ये घोषणा केली. आपण काढूया योनाचं पुस्तक काढूया की कशा प्रकारे तो योना त्या ठिकाणामध्ये गेला. आपण काढूया योनाचं पुस्तक आणि बायबलमध्ये दिलेलं आहे. योना ओबद्यानंतर आहे, पान नंबर 1102, पान नंबर 1102. काढलं सर्वांनी? योनाचं पुस्तक पहिला अध्याय. देव त्याला काय म्हणतो पहिल्यांदा आपण बघूया. पहिला अध्याय. अमित्याचा मुलगा योना याच्याकडे देवाचं वचन आलं.
काय आलं त्याच्याकडे? देवाचं वचन. ते म्हणाले, तू उठ आणि निनवे जी मोठी नगरी तिच्याकडे जा, तिच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दुष्टाई वर माझ्यासमोर आली आहे. पण लक्षपूर्वक ऐका, त्यांची दुष्टाई माझ्यासमोर आली आहे. तू काय कर? निनवे नगरामध्ये जा, कारण त्यांची दुष्टाई माझ्यासमोर आली आहे. देवाचं वचन योनाकडे गेलं. प्रेज लॉर्ड. आणि देव काय म्हटला की त्या निनवे शहरामध्ये जा, त्या निनवे देशामध्ये जा, त्यांची दुष्टाई माझ्यापर्यंत आली आहे. म्हणून आपला आवाज देवापर्यंत गेला पाहिजे. म्हणून आपलं एकत्र येणं देवापर्यंत गेलं पाहिजे. आपली भक्ती देवापर्यंत, त्यांची दुष्टाई जर जाऊ शकते तर आपली भक्ती देवापर्यंत नाही पोहोचणार. आपलं एकत्र येणं देवापर्यंत नाही पोहोचणार. प्रेज लॉर्ड. निनवेची दुष्टाई कोणापर्यंत पोहोचली? आणि देव योनाला म्हणते की त्या निनवे नगरामध्ये जा आणि तू काय कर? तिच्या विरुद्ध आरोळी कर, आणि कारण त्यांची दुष्टाई माझ्यापर्यंत पोहोचली आहे. आणि बायबल सांगतं आपण मध्ये काही घेणार नाही. योना देवाला काय बोलला, तो गेला नाही काय, पण नंतर शेवटी योना तयार झाला निनवेमध्ये जायला. आणि कशा प्रकारे त्यांनी आरोळी केली, घोषणा केली. आपण योनाचं पुस्तक 3रा अध्यायामध्ये जाऊया. योना 3रा अध्यायामध्ये. आणि मग देवाचं वचन दुसऱ्यांदा योनाकडे आले. ते म्हणाले, उठ आणि निनवे जी मोठी नगरी तिच्याकडे जा, आणि जो उपदेश मी तुला सांगतो तो तिला गाजवून सांग. आणि मग 3रं वचन, यहोवाच्या वचनाप्रमाणे योना उठून निनवेस गेला. आणि निनवे तर फार मोठी नगरी होती, 3 दिवसाच्या वाटचालीची होती. आणि योना एका दिवसाच्या वाटचालीनंतर नगरात जाऊन पोचला. त्याने गाजवून सांगितले की अजून 40 दिवसाचा दिवस आहे, मग निनवे उद्ध्वस्त होईल. आणि निनवेतल्या मनुष्यानी देवावर विश्वास ठेवावा. आणि त्यांनी उपवासाची घोषणा केली. तो काय म्हटला नोना? बायबल सांगतं 40 दिवस तो म्हटला आहे. त्यांनी घोषणा केली त्या नगरामध्ये. योना त्या नगरामध्ये गेला 3 दिवसाची वाट चालून, कारण 3 दिवस त्याला लागले. आणि तो संपूर्ण नगरामध्ये फिरला आणि तो म्हटला, हे निनवे नगरी, हे निनवेतल्या राहणाऱ्या लोकांनो, माझ्याकडे कान द्या. लक्षपूर्वक ऐका, देवाचा उपदेश तो सांगत होता. माझ्याकडे कान द्या, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. देवाचं वचन माझ्याकडे आलेलं आहे. देव म्हणत आहे की ह्या 40 दिवसानंतर मी ह्या नगराला उद्ध्वस्त करणार, मी ह्या नगरीचा नाश करणार, कारण तिची दुष्टाई माझ्यापर्यंत पोचलेली आहे. आणि देवाचं वचन काय सांगतं? पुढं काय झालं? मग त्या योनाचा उपदेश, योनाची घोषणा त्या लोकांनी ऐकली. आणि त्यांनी काय केलं बघा. आणि 6वं वचन किंवा 5वं, आणि मग निनवेतल्या मनुष्याने देवावर विश्वास ठेवला. हालेलुया. निनवेतल्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला. आज लोकांना किती काय केलं तरी लोक विश्वास ठेवायला तयार नसतात. कितीतरी लोक आहे की नाही, पण त्यांनी विश्वास ठेवला. आणि पुढे काय झालं? आणि मग 6वं वचन, आणि त्यांनी उपवासाची घोषणा केली. आणि मोठ्यांपासून लहानापर्यंत ते गोणताट नेसले. आणि निनवेच्या राजाकडे वर्तमान पोचले होते. तेव्हा त्याने आपल्या राजस्थानावर उठून आपला झगा आपल्या अंगातून काढून घेतला आणि तो गोणताट नेसून राखेवर बसला. आणि राजाने आणि राजाच्या आणि पंतप्रधानाच्या ठरावाने निनवेत घोषणा करून ठराव प्रसिद्ध केला. आणि त्याने सांगितले की मनुष्याने, पशुनी, गुरांनी, मेंढरांनी काही चाकू नये, चरू नये, पाणी पिऊ नये. आणि मग मनुष्य आणि पशु यांनी गोणताट नेसावे आणि मोठ्याने देवाला हाक मारावी. आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमापासून फिरावे. व न जाणो तो आमचा नाश होऊ नये म्हणून कदाचित देव वळेल, अणू तापेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल. प्रेज लॉर्ड. काय केली त्याने? उपवासाची घोषणा केली. काय केली? उपवासाची घोषणा. राजापासून लहान मोठ्यापर्यंत गोडताट घातले. घालाल का कोणी गोडताट? राजाने सुद्धा गोडताट नेसलं. राजासनावरून तो उठला आणि गोडताट नेसला आणि राखेवर बसला. आज थोडी माती जरी आम्हाला लागली तरी आम्ही झाडतो, आहे की नाही? गोणताट नेसतं दूरच, कोणते कपडे घालायचे याचा आम्ही विचार करतो पहिले.
हो की नाही? उपवासाच्या वेळेस आम्ही कोणते कपडे घातले पाहिजे किंवा आम्ही काय केलं पाहिजे, रोजचे कपडे कोणते घातले पाहिजे. पण त्याने पश्चातापाच्या दिवसामध्ये गोंडताट नेसला. कशाची परवा, लहानापासून तर मोठ्यापर्यंत गुरंढोरं, त्यांची बकरे किंवा त्यांचं मेंढरांचा कळप जे काही आहे. आज आमच्या घरामध्ये सरी आपण विचार केला ना, आज सरांनी उपवास करायचा बरं का, तर खिचडी पहिले किती किलोची करायची ते बघायचं. प्रेझला हे जगातल्या लोकांचा उपवास आहे. खिचडी खाणं, फळ खाणं, एकादशी आणि पोटभर खाशी, ते जगातल्या लोकांचा उपवास आहे. ते लोकांना त्याचं फळ, जगातलं फळ मिळत असेल कदाचित, पण आपल्याला देवाकडून फळ मिळणार आहे. हालेलुया. ते टिकणारं फळ आहे. आणि देवाचं वचन सांगतं की आम्हाला काय करायचं आहे की उपवासाची, त्या लोकांनी उपवासाची घोषणा केली सर्व नगरामध्ये. विचार करा किती मोठी गोष्ट, सर्व नगरामध्ये, की आपण काय करूया, उपवासाची घोषणा करू, आपण गोंडताट नेसू. आणि ते राखेत बसले. कुठं बसले ते? पूर्वीचा उपवास असा राहायचा, राखेत बसले. आणि राखेत बसल्यानंतर त्याने ठरवलं कदाचित देव आमच्याकडे वळेल, अनुतापेल आणि संतप्त क्रोधापासून तो फिरेल. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आरोळी केली देवाकडे, देवाला हाक मारली, देवा आमच्याकडून चुकलंय, आम्ही पश्चाताप करतो, आम्हाला क्षमा कर, बऱ्याच वाईट गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. होय, आमची दुष्टाई तुझ्यापर्यंत पोचली, तुझा कोप आमच्यावर होऊ नये, तुझा क्रोध आमच्यावर होऊ नये. आम्हाला तुला शोधायचंय, आम्हाला पश्चाताप करायचंय, आम्हाला क्षमा मागायचंय. प्रभू आम्हाला आम्हाला तू बघ, तुझे कान तू आमच्याकडे लाव, आमची हाक तू ऐक. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे. पुढं काय झालं बघा, नंतर 10वं वचन, ते आपल्या कुमार्गापासून फिरले आणि अशी त्यांची कृत्ये देवाने पाहिली. आणि ज्या अरिष्टाविषयी देव बोलला होता की मी त्यांच्यावर आणीन, त्याविषयी तो अनुतापला आणि त्याने ते केले नाही. प्रेझ लॉर्ड. देवाने ते केले नाही, अनुतापला देवाने त्यांच्याकडे पाहिलं खाली. अरे हे लोक पश्चाताप करतात. एक पश्चातापी अंतकरण देव पाहतोय, फाडणारं अंतकरण देव पाहतोय. देवाला फाडणार, हृदय फाडणार प्रभू असं. कारण की आज काय झाले माहिती का, आम्ही देवापुढे नम्र व्हायलाच तयार नाहीये. का? कारण आज आम्हाला वाटते की आमच्याकडून काही चुकतच नाही. ती तशी आहे पण मी तशी नाही बाई, असं आपण. लोक आपल्याला दोषी दिसतात पण आमच्यामध्ये दोष दिसत नाही. आणि त्याच्यामुळं काय होतंय की आज आम्ही पश्चाताप करतच नाहीये. आम्ही कधी असं विचारच करत नाही की आमचे बोलणं वाईट असू शकतं, आमचे विचार वाईट असू शकतो, आमचा स्वभाव वाईट असू शकतो. मी तुम्हाला स्वतःचा अनुभव सांगते. जेव्हा मला देव कळाला तेव्हा मला कळालं की माझ्यामध्ये किती चुकीच्या गोष्टी आहेत, माझे विचार किती चुकीचे आहेत, माझं बोलणं किती चुकीचं आहे. आणि मी तेव्हापासून देवाकडे प्रार्थना करायला लागली, तुझा स्वभाव माझ्यामध्ये येऊ दे, तुझी प्रतिमा माझ्यामध्ये येऊ दे, तुझ्या इच्छाप्रमाणे मला घडव प्रभू. तेव्हापासून मी प्रार्थना करायला लागले. आणि मला विश्वास आहे की देव क्षणात बदलत नाही, हळूहळू हळूहळू आम्हाला बदलतो. जसं एखादा लहान लेकरू, तो छोटा 1 दिवसाचा असतो, 2 दिवसाचा असतो, 3 दिवसाचा असतो, नंतर तो बाळ होतो, नंतर तो रांगतो, नंतर तो चालू लागतो, नंतर तो धावू लागतो. अशा आमच्यामध्ये बदल घडत जातो. एक आत्मिक स्ट्रॉंग मनुष्य आम्ही एक दिवस बनतो. प्रेझ लॉर्ड. पण आम्हाला देवाच्या पायाजवळ येणं गरजेचं आहे. निनवे नगरीने देवाला हाक मारली, आरोळी केली, पश्चाताप केला, उपवासाची घोषणा केली. आणि मग देवाचं वचन सांगतं की ते लोकांनी 40 दिवस देवाच्या पायाजवळ बसले. आणि देव अनुतापला आणि देवाने त्यांची हाक ऐकली. तोच देव आमची हाक ऐकणारा आहे, तोच देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा आहे, तोच देव आम्हाला आशीर्वाद देणारा आहे. तो देव आजही आमच्याकडे बघतोय की कोण माझ्या जवळ बसलेला आहे, कोण माझ्या जवळ आलेला आहे, कोण मला अंतःकरणापासून हाक मारत आहे, कोण मला शोधत आहे.
कोण त्याच्या काय इच्छा आहे, त्याच्या जीवनात काय त्रास आहे, सगळं पाहतोय. निनिवे नगरातली जर दुष्टाई तो पाहू शकतो, तर आमच्या जीवनातली परिस्थिती तो पाहू शकणार नाही का? आमचे त्रास तो पाहू शकणार नाही का? पण आज वेळ आलेली आहे पश्चाताप करण्याची, अंतःकरणापासून देवाला हाक मारण्याची, अंतःकरणापासून देवाला शोधण्याची. देवाला म्हणायची, प्रभू मला अशा प्रकारे उपवास करायचा आहे, माझा शब्द उंच स्थानात गेलाच पाहिजे, माझा शब्द उंच स्थानात गेलाच पाहिजे, माझी हाक तू ऐकलीच पाहिजे. आज आपण राखेमध्ये बसलो, हाच आपण राखेचा बुधवार घेतला, कारण की बायबल सांगतं की राख देवाने का राखेचा बुधवार. अजून एक बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आज आपला वचन संदेश खूप मोठा होत चाललाय, म्हणून राखेचा महत्व आपण घेणार नाही. राख अर्थ असा आहे, पूर्वी पण लोक बऱ्याचदा जाळायचे आणि मग माणसाची राख होत होती, हो की नाही? पूर्वी लोक जे बलिदान करायचे, जे बकरी वगैरे असायचे, कोकरा असायचा, त्यांना पण ते बलिदान केल्यानंतर ते जाळायचे आणि त्याची राख भरून ठेवायची. पूर्वी जे मंदिरामध्ये बलिदान करत होते, ती राख मनुष्याला शुद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग होत होता. आता तो आपल्याला तो विषय घ्यायचा नाहीये, पण राखेचं महत्व अजून दुसरं पण आहे की मनुष्य हा मरतो, त्याचा आत्मा देवाजवळ जातो आणि काय होतं, मातीला मिळते. तर राखेचं महत्व ते पण आहे की मनुष्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे का एक दिवस मी मरणार आहे आणि ही मातीला मिळणार आहे आणि माझा आत्मा देवाजवळ जाणार आहे. म्हणून मला देवाकडे पाहिलं पाहिजे, मला देवाच्या गोष्टी शोधल्या पाहिजे, मला देवाकडे माझं हृदय लावलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. आपण डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, हालेलुया, थँक्यू जीसस. श्री बशकारा बारा बारा बा. आपण प्रार्थना करणार आहोत या उपवास दिवसामध्ये. आपण आज देवाला म्हणणार आहोत की परमेश्वरा प्लीज लॉर्ड, दे बाप्पा, आज तुझ्या लेकरांवर तू दया कर. आज तुझ्या लेकरांच्या प्रभू प्रार्थना आई प्रभू, आम्ही पाहिलं वचनामध्ये की तू प्रतिफळ देणारा देव आहे, तुझ्या लेकरांची भेट घेणारा देव आहे, तुझ्या लेकरांना देवा आशीर्वाद देणारा देव आहे. आज आम्ही सर्व तुझ्या पायाजवळ बसलो, आज आम्ही तुझं वचन ऐकलं प्रभू, आज आम्ही तुझी भक्ती ऐकली प्रभू. आज परमेश्वर देवा आम्ही ह्या समय प्रभू तुझ्याकडे पाहिलेलं आहे, आमचं हृदय आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे. माझ्या देव बाप्पा, तू हे स्वर्गातून पाहत आहे. ओ देव म्हटला की मी तुमच्या जवळ राहणारा देव आहे, मी तुमच्या बरोबर राहणारा देव आहे. एकच म्हणा, प्रभू माझ्या हृदयाच्या गोष्टी तुला आवडत नसतील त्या काढून टाक, माझे विचार जे तुला आवडत नसतील ते काढून टाक, माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी तुला आवडत नसतील त्या सर्व काढून टाक. कारण मला बदलायचंय प्रभू, मला पश्चातापी अंतःकरण दे. मला प्रभू दे बाप्पा पूर्ण बदल, तुझा स्वभाव माझ्यामध्ये येऊ दे. मी कमी होऊ दे, तू माझ्यामध्ये वाढला जा. मी खालवलं जाऊ दे, पण तू माझ्यामध्ये गौरवला जा. माझ्यामध्ये नम्रता टाक प्रभू. दे बाप्पा माझ्यामधला गर्व दूर कर प्रभू, माझ्यातला मीपणा काढून टाक प्रभू. कारण देव बाप्पा बायबलमध्ये दिलेलं आहे, देहाने देवाला संतुष्ट करवत नाही, कारण देव आत्मा आहे. आत्म्यात आम्हाला तुला संतुष्ट करायचे. डोळे बंद ठेवूया. आजचा दिवस आपण देवाला दिलेला आहे. कुणाचा विचार करू नका, तुम्हाला काय करायचं आहे त्याचा विचार करू नका, पण फक्त देव आज माझ्याकडे पाहतोय. निनिवे शहराची दुष्टाई देवाने पाहिली, निनिवे शहराची आरोळी देवाने ऐकली. देव अनुतापला, देवाने माघार घेतलं, देवाने आपला विचार बदलला. कारण तो दयाळू आहे, तो प्रेमळ आहे, तो मंदक्रोधी आहे, तो क्षमा करणारा आहे. तो देव आमच्यामध्ये आहे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तुझ्या लेकरांना क्षमा कर. म्हटलं प्रभू येशू, म्हणा प्रभू येशू, प्रभू येशू, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू देवाचा पुत्र आहे, तू देवाचा पुत्र आहेस. प्रभू येशू, प्रभू येशू, तू आमच्या पापांसाठी आमच्या पापांसाठी मरणाच्या हाती दिला मरणाच्या हाती दिला गेला, गेला. आम्हाला नीतिमान आम्हाला नीतिमान ठरवण्यासाठी ठरवण्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत तिसऱ्या दिवशी झाला. पुन्हा जिवंत झाला. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या सर्व पापांची क्षमा माझ्या कर, सर्व पापांची क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताने मला
शुद्ध कर. तुझ्या पवित्र रक्ताने मला शुद्ध कर. माझ्या हृदयात ये, माझ्या हृदयात ये. माझ्या जीवनात ये. माझ्या जीवनात ये. मी तुला माझा तारणारा म्हणून स्वीकार करतो. आमेन. प्रेज लॉर्ड. धन्यवाद येशू. डोळे बंद ठेवूया. देवा, जितक्याने तुला तारणारा म्हणून स्वीकारला, जितक्याने पश्चाताप केलं, तितक्यांना तू आपलं लेकरू होण्याचा अधिकार दिला आणि ते तुझ्या स्वर्गीय राज्याचे वारसदार झाले. देवा, आरोग्य त्यांचं आहे. Yes, Lord. देवा, आशीर्वाद त्यांचा आहे. Yes, माझ्या तुझी देवबाप्पा. कृपा त्यांची आहे. Yes, प्रभू. तुझी शांती त्यांची होय, आहे. बाप्पा. आज तुझ्या देवबाप्पा दयेने तुझ्या लेकरांच्या जीवनात ती प्रकट होऊ दे. Amen. आज तुझ्या दयेने तुझी कृपा तुझ्या लेकरांच्या जीवनात प्रकट कर. आमेन. त्यांच्या जीवनात तुझी दया प्रकट कर प्रभू. तुझे आशीर्वाद मोकळे कर प्रभू. Yes, प्रभू. तुझे आशीर्वाद मोकळे कर Yes, प्रभू. बाप्पा. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. सर्व स्तुती, सर्व महिमा, सर्व प्रशंसा, सर्व महत्व, सर्व गौरव तुला. तुझे उपकार मानतो देवा. देवा, येशूच्या नावामध्ये आम्ही तुला उंच करतो देवा. आम्ही तुझं गौरव करतो देवा. आज तिथे प्रत्येकाला स्पर्श कर. आज प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याच्या दैवी हाताच्या द्वारे ओ प्रभू या समय आशीर्वाद दे. तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे. ओ पवित्र आत्मा, तुझं वचन सांगतं प्रभू, जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. तुझे लेकर मोकळे केले जाऊ दे. तुझे लेकर आशीर्वादित होते. तुझ्या लेकरांना आरोग्य मिळू दे. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्पर्श कर पवित्र आत्मा, स्पर्श कर पवित्र आत्मा. हालेलुया, हालेलुया. हे प्रभु तू झूले झूले हम सभी को. हे प्रभु तू झूले झूले हम सभी को. तेरी महिमा का बादल घेरे इस जगह को. तेरी महिमा का बादल घेरे इस जगह को. हे प्रभु तू झूले झूले हम सभी को. हे प्रभु तू झूले झूले हम सभी. तेरी आत्मा की वर्षा बरसे इस जगह पर. तेरी आत्मा की वर्षा बरसे इस जगह पर. चंगाइया छुटकारा होवे यीशु के नाम से. चंगाइया छुटकारा होवे यीशु के नाम से. हे प्रभु तू झूले झूले हम सभी को. तुझ्या लेकरांच्या जीवनात कार्य कर. जे आजारी आहेत त्यांना आरोग्य दे. जे कर्जात आहेत त्याचं कर्ज फिटलं जाऊ दे. व जे जे बाप्पा व्यसनात आहेत येशूच्या नावात व्यसन सगळं निघून जाऊ दे. जे प्रभू गरिबीत आहेत सर्व गरिबीचा आत्मा निघून जाऊ. कारण तो आमच्यासाठी दरिद्री झाला. कारण त्याच्या दरिद्री जीवनाद्वारे आम्ही धनवान व्हावं. ते धनवानाचे आशीर्वाद इथे बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रभू येशूच्या नावात आम्ही स्वीकार करतो. तो आमच्यासाठी श्रापित झाला कारण आम्ही आशीर्वादित व्हावं. ते आशीर्वाद आमच्या जीवनात आम्ही स्वीकार करतो प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय. थँक यू.